मित्रांनो बघा आता आपण कोकणात आलोय. हे स्वर्गाचे दरवाजे उघडलेले आहे आपल्यासाठी. आता वरचा स्वर्ग आहे. मी वारंवार 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 निरंतर सांगत आलोय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये TMT वंडरर्स. मागे पण तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण आलो आहोत कोंडेश्वरला. म्हणजे कोंडेश्वरच्या दिशेने जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला दोन रस्ते लागतात. जो पहिला जो डाव्या हाताला जो रस्ता जातो तो आपल्या धनगर वॉटरफॉलला जातो आणि उजव्या हाताला जो आपला रस्ता जातो तो आपल्याला कोंडेश्वरकडे घेऊन जातो. आणि धनगर वॉटरफॉलचा आपण ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकतात. मित्रांनो बघा आता आपण स्वर्गात आलोय आणि स्वर्गाचे दरवाजे उघडलेले आहे आपल्यासाठी. आता वरचा स्वर्ग आहे. हे मी वारंवार 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 निरंतर सांगत आलोय. म्हणजे आपण बघू शकतो की संपूर्ण डोंगर दोन भागामध्ये विभागला गेले. वर पूर्ण सावली आहे, एकदम काळी छाया झाली आणि खाली सूर्याचा प्रकाश पडला, त्यामुळे डोंगराचे दोन भाग झालेत. मस्त वाटतंय. आता आपण निघालोय कोंडेश्वरच्या दिशेने. बघू मित्रांनो, किती पैसा कमवा पण पावसाळ्यात तुम्हाला बदलापूरला यायचंय. बदलापूरला कोंडेश्वर.
तर मंडळी आता आपण कोंडेश्वर मागे बघू शकतो. या कॉर्नरला कोंडेश्वर आहे आणि कोंडेश्वरच्या डोंगरा भागामध्ये आता वर छान मागे बघू शकतो. ढगाळ असं वातावरण झालंय. थोडं सूर्य आहे, थोडं प्रकाश आहे, थोडं ढग आहे आणि खूप प्लेझंट वातावरण झालंय. आणि आपण जर कोंडेश्वरला यायचं ठरवत असेल तर कोंडेश्वरला यायला आता प्रॉपर रस्ता झालाय, जे की पहिले नव्हतं. आता प्रशासनाने बऱ्यापैकी तुम्ही मंदिरापर्यंत सिमेंटच्या रोडने जाऊ शकता असा बंदोबस्त केलाय. आणि यापूर्वी जर काही वर्षांपूर्वी यायचे तेव्हा मोठे मोठे बसेस फसायच्या आणि चिखलामध्ये त्यांचे पाय रोचायचे. तर आता तसा काही इश्यू नाहीये. तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक कुठूनही सुद्धा जर बदलापूरला कोंडेश्वरला यायचं असेल तर बिंदास येऊ शकतात आणि इथल्या निसर्गाचा आणि इथल्या स्वर्गाचा आनंद घेऊ शकतात. तर मंडळी बोलता बोलता बदलापूर स्टेशनला येऊन पोहोचलो आहोत. तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पैसा किती कमवू आपण बदलापूरला पावसाच्या दिवसामध्ये यायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये.